देवकीचे 6 मुलं कंसाने मारली, तिचं पापात्मक कर्म आहे. ते दुःखाच्या रूपाने त्याला भोगावंच लागेल. विचार करा, या देवतेच्या पोटी प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अवतरित झाला. तिचं पूर्वजन्मातलं किती पुण्य आहे, किती पुण्य आहे. या वसुदेव आणि देवकी यांचं पूर्वजन्माचं नाव आहे सुतपा आणि कृष्णा. यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली भगवान विष्णूची, आणि 10,000 वर्षांनी भगवान विष्णू प्रसन्न झाले, स्तुती केली. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. स्तुती केली आणि भगवंत प्रसन्न झाले. विचारलं, सुतपा कृष्णा, एवढं 10,000 वर्ष तपश्चर्या केली, काय कारण? म्हणाले, प्रभू, एकच कारण आहे, तुमच्या सारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला. अरे म्हणाले सुतपा कृष्णा, माझ्या सारखा फक्त मीच आहे, ओनली वन मी. माझ्या सारखा दुसरा कोणीही नाही, फक्त मीच आहे. एको देवः सर्वभूतेषु, भगवद्गीता सांगते, एको देवः सर्वभूत, मी एकच आहे, ओनली वन मी. माझ्या सारखा दुसरा नाही, पण तुझी इच्छा आहे ना, मीच तुझ्या पोटी अवतरित होतो. म्हणून ज्या वेळेला बंदी शाळेमध्ये दिव्य प्रकाश पडला, सामान्य प्रकाश होता का तो? सूर्यकोटी समप्रभ, कोट्यावधी सूर्यांचा प्रकाश पडावा त्या प्रमाणात बंदी शाळेमध्ये प्रकाश पडला. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान शंकर आणि असणाऱ्या गर्भाची स्तुती करण्याकरता पहा, गर्भाची स्तुती केली प्रत्यक्ष भगवान शंकर. काय स्तुती केली? सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं नियत्यन्ते सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. या विश्व जगतामध्ये ते सत्य परमतत्व आहे, सत्यम परम धीम, ते परम सत्य तू आहेस, तू आहेस, तू आहेस, सत्य तू, सत्य तू, सत्य. ते सत्य असणार विश्व जगतामध्ये एकच सत्य आहे, ते म्हणजे ब्रह्म. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. ओनली वन ब्रह्म इज ट्रूथ, अदर थिंग्स आर नॉट ट्रूथ. आणि ते ब्रह्म त्या देवकीच्या पोटी अवतरित होत होतं. म्हणून स्तुती करताना सत्य 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 म्हटलं. संपूर्ण श्लोक सत्य सत्य सत्य. सत्यव्रतम सत्यपरम सत्यम सत्यस्य योनिं नियत्यन्ते सत्ये सत्यस्य सत्य मृत सत्य नेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. आणि ते सत्य परम सत्य हो चतुर्भुज रूप धारण करून त्या दिव्य प्रकाशातून बाहेर आलं. चतुर्भुज
का चतुर्भुज रूप प्रकट केलं त्यांनी? वसुदेव देवकीला पूर्वजन्माची आठवण करून दिली की तुम्हाला मी ज्या स्वरूपामध्ये वर दिला होता की मी तुमच्या पुढे जन्माला येतो, जे चतुर्भुज दाखवलं होतं ते चतुर्भुज त्यांना दाखवलं आणि मी तुमच्या पोटी अवतरित होतो हे दाखवून दिलं मला. आणि वसुदेव देवकीला 8 वर्षाची मूर्ती चतुर्भुज मूर्ती म्हणू लागली, पप्पा मम्मी मी तुमचा पुत्र आहे. तेव्हा देवकी म्हणते की 8.5 वर्षाची चतुर्भुज मूर्ती माझा मुलगा होत कसा शकेल? समाजाला जर विचारलं समाज काय म्हणेल? 8 वर्षाचा मुलगा जर जन्माला आला ते बॉम्बे वाले म्हणतील कशाचं काय कशाचं काय, दत्त घेतलं म्हणतील दत्त म्हणाले मग छोटा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत. म्हणाले आई मी छोटा होतो पण मला इथं ठेवू नका नंदाच्या घराला. तेव्हा वसुदेवजी म्हणतात की तुझं जरी बरोबर असलं, हातामध्ये बेड्या आहे, पायामध्ये शृंखला आहे, दरवाजाला कुलप लावलेली आहे, सर्व असणारी द्वारपाल तयार आहे, शस्त्र घेऊन तयार आहे. भगवंत म्हणतात त्याची काही काळजी करू नका रे, तुम्ही फक्त मला टोपली घ्या आणि डोक्यावर घ्या, पहा काय होत. उचली उचलेला कमलापती पायी बंधने गळली. वसुदेवानं टोपलीमध्ये घेतलं, भगवंताला बदलून डोक्यावर घेतल्याबरोबर हातातल्या पेढ्या तुटून पडल्या, पायाच्या शृंखला तुटून पडल्या, दरवाजाचे कुलप आपोआप गळून पडले, दरवाजे उघडले, सर्व असणारे शिपाई झोपले आणि बसणाऱ्या वसुदेवानं टोपलीमध्ये घेऊन गोकुळाचा रस्ता धरला. अंधारी रात्र, धो धो पाऊस पडत आहे. ज्या वेळेला पावसातून वसुदेवजी चालले तेव्हा शेषशाही भगवंतानं वर फणा धरला आणि असणाऱ्या यमुना नदीच्या कडेला आले. यमुना नदीच्या कडेला आल्यानंतर दुधळी वाहत होती नदी. दोन्ही दुधळ्या वाहत होत्या. नदीला एकाएकी एवढं पाणी येण्याचं कारण काय? संत विचार काय ते पहा. यमुना नदीला एकदम एवढं पाणी का आलं, एकदम कमी का झालं? काय झालं? यमुना अर्थात तिचं नाव आहे कालिंदी. कालिंदी ही भगवंताची पत्नी आहे, भगवंताची पत्नी आहे. आणि एकदा सर्व नद्या तिला भेटल्या आणि म्हणाले का ग तू लग्न केलं, म्हणाले तुला पती कसा आहे ते दाखवलं सुद्धा नाही आम्हाला. म्हणाले कालिंदे म्हणाले तुम्हाला पाहायचा का?
या गोकुळाष्टमीच्या दिवशी माझ्या पाण्यातून गोकुळामध्ये जाणार आहे आणि मग तुम्हाला माझा पती पाहायला मिळेल. म्हणून ज्या वेळेला भगवंत त्या नदीच्या तीरावर आले बरोबर नदी दुथडी वाहू लागली आणि सर्व नद्या त्या ठिकाणी आल्या होत्या. भगवंताला कालिंदीचा पती पाहण्याकरता म्हणून यमुना नदीला पूर आला होता. पूर आला. एक कारण. दुसरं कारण वसुदेव टोपीमध्ये येऊन यमुना नदीच्या समोर आल्यानंतर त्यांनी पाण्यामध्ये प्रवेश केला. यमुना नदी परमात्म्याची पत्नी आहे. आत प्रवेश केल्याबरोबर तिने म्हणाले किती दिवस झालं पतीचं दर्शन नाही का, पायाचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून ते पाणी आपोआप वाढायला सुरुवात झाली आणि परमात्म्याने ओळखलं की किती इच्छा आहे की दर्शन घेण्याची. म्हणून परमात्म्याने टोपीतून पाय सोडला, पाण्याला स्पर्श झाला, पाणी खाली. पुर चालला पुर चालला पुर भगवंताने पाय सोडला खाली, अंगुष्ठाला यमुना नदीला स्पर्श केला आणि पाणी बरोबर बरोबर. तिसरं कारण असं आहे का वाढत होता. ज्या वेळेला वसुदेव टोपीमध्ये घेऊन पाण्यातून चाललेले होते तेव्हा पाणी आपोआप वाढायला लागलं. कारण ती आपल्या प्रियतमाला भेटण्याकरता चाललेली होती आणि प्रियतमाला भेटण्याकरता चालली असताना पाणी वाढत असताना वसुदेवाची दाढी लागली आणि दाढी लागली. अगं बाई तर मामांची आहे म्हणून बरोबर आली. गोपाल कृष्ण भगवान की जय. संतांनी दिलेले भाव. आणि नंतर बघ असताना वसुदेव नदी पार करून गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये भगवंताला ठेवलं आणि मायेला घेऊन पुन्हा मथुरेमध्ये गोकुळामध्ये आल्यानंतर पहिलं जर कोणी पाहिलं असेल तर सुनंदेने पाहिलं. नंदाची बहिणी सुनंदा तिनं पाहिलं. तिला तेवढा आनंद झाला. नंद बाबा गोठ्यामध्ये होते. नंद बाबा गोठ्यामध्ये होते आणि पळत पळत गेली सांगायला, बाबा ओ बाबा काय झालं म्हणाले. लाला भयो लाला भयो. आणि महाराज त्या ठिकाणी स्मरण झालेली आनंदाची बातमी आणली. म्हणून गळ्याचा नवरत्नाचा हार होता तो सुनंदाच्या गळ्यात. आणि गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदला धरणारी. का आनंद झाला होता त्यांना. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदला धरणारी. गुडिया तोरणे करती कथा गाती नाही. का म्हणे संदे म्हणून एवढा आनंद. नंद घर आनंद भयो
जय कन्हैया लाल नंद घरा नंद भला रे कन्हैया लाल की. माहितीये का आपल्या नंद बाबाला मुलगा व्हावा म्हणून गोकुळातील सर्वच गोकुळवासियांनी 1 वर्ष एकादशी व्रत केलं. सर्वांना आनंद झाला होता. नंद बाबाला एवढा आनंद झाला 2 लाख काही दान केलं. सप्तधान्य दान केले. का दान करायचं? दान कशा करता करायचं? काय होत दान केलं? ऐका, जमिनीची जी शुद्धता आहे ही पाण्यानं होते. वस्त्र धुतल्यानं वस्त्राची शुद्धता होते. स्नान केल्यानं शरीराची शुद्धता होते. संस्कार केल्यानं गर्भाची शुद्धता होते. आत्मज्ञानानं आत्म्याची शुद्धता होते. आणि दान दिल्यानं धनाची शुद्धता होते. म्हणून दान करायचं. आपल्याकडे असलेलं धन सगळं शुद्ध असेल याची गॅरंटी आहे का? गॅरंटी. अशुद्ध दान अशुद्ध धन कधीही सुख देऊ शकत नाही. म्हणून आमचं शास्त्र सांगतंय तुम्ही कितीही पैसे मिळवा, आमचं काय म्हणणं नाही, पण त्याच्यात 1 हिस्सा का होईना हा परमात्मिक कार्याकरता दान दिला गेला. परमात्मिक कार्याकरता दान दिला गेला. जर नाही दान केला गेला तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गे निघून जातो. आपल्याला कळत नाही. दान केलं त्याच्याकरता डॉक्टर बसलेला आहे. त्याच्याकरता चोर बसलेला आहे. कधी गळ्यातलं तोडून नेईन सांगता येईल. त्याच्याकरता वकील बसलेला आहे. त्याच्याकरता राजा बसलेला आहे. मग गळ्यातून तोडून नेण्यापेक्षा तिथं दान करा ना परमात्मा. जर हे दान केलं तर बाकीचे दुःख घेतील कशात? धनाची शुद्धता होते. शुद्ध धन सुख देत, अशुद्ध धन कधी सुख देणार. म्हणून नंद बाबानं 2 लाख काही दान केले. सप्तधान्य दान केले. आणि भगवंत आता हळूहळू मोठा होऊ लागला. ज्या वेळेला वसुदेवानं परमात्म्याला गोकुळामध्ये आणलं आणि मायेला घेऊन पुन्हा मथुरेमध्ये गेल्याबरोबर बंदी शाळेत गेल्याबरोबर पुन्हा शृंखला, पुन्हा बेड्या, पुन्हा कुलप लागल्या गेले. एक लक्षात द्या, परमात्म्याचं प्रागट्य झालं, बंधन तुटली आणि माया आली की बंद झाली. म्हणून माया दुःख देते, परमात्मा सुख देतो. बंधन आली महाराज, आणि बंधन आल्यानंतर मायेला त्या ठिकाणी नेलं. मायेने आपला प्रताप दाखवला. ते रडायला लागले. सर्व असणारे जागे झाले शिपाई. आणि जागे झाल्यानंतर कंस मामाला सांगायला पळत सुटले.
कंस मामा आला असणाऱ्या त्या मुलीला घेते आणि देवकी म्हणते दादा तिला नको रे मारू दे मुलगी आहे मारू नको. परंतु तो नराधम त्याला माहित होत चतुरा तो शिरोमणी हा परमात्मा फार चतुर आहे. कधी स्त्रीचं रूप घेऊन येईल पुरुष होईल सांगता येत नाही त्याला गॅरंटी नव्हती म्हणून त्याने ती घेतली मुलगी गर 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 फिरवली महाराज आणि खडकावर आपटणार ते हातातून सुटले आणि सांगू लागली कंसाला तुझ लागी वाधी तुझ लागी वाधी हे तुझ लागी वाधी तुझ लागी वाधी उपदला मजादी. अरे कंसा मला काय मारतोस तुझा वय माझ्या अगोदर जन्माला आला आणि मग असणारा घाबरला बहुत घाबरला. सर्व राक्षसांना बोलावलं आणि सांगितलं हे 5 दिवसाच्या आत जेवढे मुलं असतील तेवढे गोकुळातील मारून टाका. कोण जातंय पुढे विडा उचलला पुतळा मावशीने विडा उचलला नाले दादा एवढ्या 5 वर्षाच्या 5 दिवसाच्या मुलाकरता मोठमोठाले राक्षस पाठवून करायचं का मी एकटी काम करते. आणि वक्षस्थलामध्ये विष भरलं आणि गोकुळामध्ये आलं. गोकुळामध्ये आली पण अतिशय सुंदर असा रूप घेऊन ती आली. किती सुंदर रूप होत. नामदेव राय नामा म्हणी आली नंदाची ये घरा नामा म्हणी आली नंदाची या घरा नामा म्हणी आली नंदाची ये घरा नामा म्हणी म्हणाले बाळाची मावशी मावशी अगं म्हणाले पण मला बहीण नाही ना मावशी आली कुठून. अगं म्हणाले चुलत बहीण चुलत बहीण मला काका नाही ना चुलत बहीण आली कुठून. अगं म्हणाले मावस बहीण आहे बरं काय असेल ते असं म्हणाले आली कशा करता ते सांग. अगं म्हणाले तुला मुलगा झालाय मला कळालं आणि किती दिवसानं झालं म्हणून मला हे कळालं म्हणून मी भेटण्याकरता आले. चला म्हणाले जाऊ काही खेळून बिडून घेऊन असं म्हणतात घेऊन म्हणून आले म्हणाले मी. बरं बरं म्हणाले ठीक आहे बस म्हणाले जरा वेळ. लाला झोपलेला आहे म्हणाले मग उठला की मग तू हे म्हणाले. लाला नाही हे ऐकलं म्हणाले मी काय झोपायकडनं आलो का
आणि शिवाय पहिलं मोहनीचं गिराईक. मी झोपा करण्याकरता बघत रडायला लागला. अगं म्हणाली यशोदा, किती खोटं बोलतेस ग तू. अगं जागा आहे म्हणाले तो. हो का म्हणाले, जागा आहे का मग घे म्हणाले. आणि ते पुत्रा मावशीनं असणाऱ्या परमात्म्याला जाऊन आपल्या मांडीवर घेतलं. पुतना मावशीनं मांडीवर घेतल्याबरोबर परमात्म्याने डोळे झाकले. का डोळे झाकले? त्याचे 5 कार्यशास्त्रकार सांगतात. का डोळे झाकले पुतना मावशी? पहिलं कारण, पुतना मावशी ही अविद्या आहे. भगवंताचे डोळे ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानापुढे अविद्या टिकत नाही. आणि जर अविद्या टिकली नाही तर लीला कोणाबरोबर करायची? म्हणून जो डोळे झाकले, पण डोळे झाकून घेतले. दुसरं कारण, भगवंत म्हणतात 5 दिवस झाले म्हणाले, या गोकुळामध्ये मी दही, दूध, तूप, लोणी खाण्याकरता आलो. 5व्या दिवशी माझ्या पुढे विष. 5ला म्हणे तू विष माझ्या समोर आले म्हणाले. म्हणून भगवंताने डोळे झाकले आणि आपलं आराध्य दैवत जे भगवान शंकर आहे, त्या भगवान शंकराची ध्यान केलं. म्हणाले, प्रभू तुम्हाला विष पचवण्याची ताकद आहे. जेव्हा मी फुटबॉल चालू करेन त्यावेळेला तुम्ही विष घ्या. दूध लागत मग मी पितो. डोळे झाकून आपल्या आराध्य दैवताचं ध्यान केलं. म्हणून झाकेले डोळे. हे दुसरं कारण. तिसरं कारण, पुतना मावशी दिसायला सुंदर आहे, पण आतमध्ये तिची वृत्ती राक्षसी आहे. अशा राक्षसी वृत्तीकडे परमात्मा पाहत नाही. म्हणून झाकेले डोळे. पुतना मावशीचं स्वरूप सुंदर आहे, पण आतून राक्षसी नाही. अशी दांभिक केलेली भक्ती देवाला आवडत नाही. देव त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. म्हणून जाती गेले डोळे. आणि 5वं कारण असं आहे, भगवंताने डोळे झाकून विचार केला की 1000 वर्ष तप करणाऱ्याच्या दृष्टिक्षेपामध्ये मी कधी येत नाही. 12 वर्ष तपश्चर्या खडतर तपश्चर्या करणाऱ्याच्या दृष्टिक्षेपात मी कधी येत नाही. याच्या मांडीवर मी येईन पूर्वजन्मामध्ये कोणतं पुण्य केलं असतं. म्हणून डोळे झाकून ध्यान केलं. म्हणून झाकेले डोळे. मग तेव्हा असणाऱ्या भगवंताला लक्षात आलं, हे पुतना मावशी पूर्वजन्मातली असणारी रत्नप्रभा आहे, रत्नमाला आहे. बळीची बहीण रत्नमाला आहे. झालं काय, या बळीराजानं मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये वामन रूप धरून भगवंता ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी. भिक्षा मागत गेल्यानंतर एवढं वामन रूप होत सुंदर. तो परमात्मा किती सुंदर होता. रूपाला छोटासा मुलगा आहे आणि
असा मुलगा आपल्या मांडीवर माझं दूध पिण्याकरता असावा ही तिची इच्छा होती. भगवंत म्हणाले या जन्मात शक्य नाही, तुझी इच्छा पुढच्या जन्मात मी पूर्ण करेन. मग तेवढ्या त्या ठिकाणी बळीराजा येतो आणि बळीराजा असणारे वामन रूपाला ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेला आहे. बोला म्हणाले भटू महाराज काय कोणती अपेक्षा तुम्ही या ठिकाणी आले? बळीराजाला म्हणतात बस मला 3 पावलं जमीन लावणे जास्त नको. अरे वेगळा आहेस म्हणाले तू, 3 पावले तू काय करणार? तू 3 एकर मार पाहिजे तर हायवेला मार. मोठमोठे प्लॉट आहेत माझे, त्याच्यात एक प्लॉट तुला देऊन टाकतो 3 एकराचा. छोट्या 3 पावलं का मारतो? नाही म्हणाले राजे मला 3च पावलं. आणि मला संकल्प सोडला. संकल्प सोडत असताना शुक्राचार्यामध्ये येऊन त्या झाडीमध्ये बसले. गर्भ घेतला, टोचला तर असणारा डोळा फुटला शुक्राचार्य. पण त्याने संकल्प सोडला. संकल्प सोडल्यानंतर 3 पावलं दान दिलं. पहिलं स्वर्ग लोक व्यापला, पृथ्वी व्यापली, स्वर्ग लोक व्यापला. तिसरा कुठे बोल म्हणाले काळजी करू नका, हे ब्रह्मांड खाली आहे. जे पिंडी ते ब्रह्मांड, हे ब्रह्मांड माझ्या खाली आहे. डोक्यावर पाय ठेवा. डोक्यावर पाय ठेवला आणि पाताळामध्ये जातो आणि हे रत्नमालेला पाहिजे. तेव्हा ती रत्नमाला म्हणते की ज्या परमात्म्याची मी मांडीवर घेऊन दूध पाजण्याची इच्छा करते त्याने माझ्या वडिलाला रसातळा पाताळात घातलं. 1 दिवस याचा सूड घेतल्याशिवाय राखा. म्हणून त्याचा बदला घेण्याकरता ती रत्नमाला पुतना झाली. आणि पुतना हो असणार पूर्वजन्मातलं ते वैर संपवण्याकरता ती त्या ठिकाणी पुतनाच्या रूपात असणारी पुतना मावशीने मांडीवर घेतलं, आपल्या वक्षस्थळाला लावलं, विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं आणि पंचप्राण जेव्हा ओढायला लागले तेव्हा म्हणजे मला सो. भगवंत म्हणतात मी तर कोणाला धरत नाही, धरलं तर मी सोडत नाही मला. हो पूर्ण पंचप्राण आकर्षून घेतले आणि त्या पुत्रांवरती आपलं मूळचं स्वरूप दाखवलं. तर असं म्हणतात जेव्हा तिचे प्राण आकर्षून घेतले राक्षसी रूपामध्ये 6 कोस पडले. 6 कोस. आणि ज्या वेळेला नंद बाबा मथुरेहून आले ते पाहिलं. गोकुळातल्या लोकांना ऑर्डर केली, कोयते टोकऱ्या खोरे आणले, तोडून एका ठिकाणी जमा केले आणि त्याला आग्नी लावला. तर आग्नी लावल्यानंतर त्याच्यातून सुगंध बाहेर पडला. सुगंध म्हटला कारण का भगवंताचा स्पर्श झाला होता. भगवंताचा स्पर्श झाला म्हणजे सुगंध सुटला महाराज, सुगंध सुटला. आणि पहा भगवंताने जी यशोदा मैयाला गती दिली, जी देवतीला गती दिली, तीच गती पुतना मावशीला दिली.
पहा परमात्मा किती करुणावंत आहे. किती गुरुवाई करुणावंत अनंत हे नाम जा. पहा परमात्मा किती कृपेचा सागर आहे, किती करुणावंत आहे. जी राक्षसी परमात्म्याला मारण्याकरता आली त्या पुतना मावशीला स्वायोजमुखीची देवतीला दिली, जे यशोदा मैयाला दिली तीच गती पुतना मावशीला दिली. तेवढा परमात्मा करून अहो महाराज, जी पुतना भगवंताला मारण्याकरता आली तिला जर तिने यशोदा मैयाला जी गती दिली, देवतीला जी गती दिली ती गती दिली. आणि त्या परमात्माची कथा ऐकण्याकरता या ठिकाणी आले, त्यांची अधोगती कशी होती काय बोललो. जे पुतना मावशी मारण्याकरता आली तिला उत्तम गती दिली, त्या परमात्म्याची कथा जर या ठिकाणी आहे की त्याची अधोगती कशी करून दिली. बहुवाई करुणा अनंत गोपाल कृष्ण भगवान की जय. 5 मिनिटं भजन होईल, नंतर पुढचा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. रांगू लागले. तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्यात गुडघ्यात रांगत गुडघ्यात गुडघ्यात रांगत गुडघ्यात गुडघ्यात रांगत. तळवे तळहात तळवे तळहात भगवंताच्या हातावर रांगू लागलेले आहे. भगवंत आपल्या भिंतीला धरून चालू लागलेले आहे. कधी मध्ये लगेच मोठे होतात भिंतीला धरून, आणि आता ते चालू लागलेले आहे. एक दिवसाचा प्रसंग. असणारी यशोदा मैयाची होती. रोज पहाटे उठून दही मंथन करत. रोज पहाटे उठायचं आणि दही मंथन करायचं. घुम घुम करते घुम घुम करते रे घुमते घुम 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 असा म्हणायचं. पहाटे उठायच्या या डोळ्याने आणि दही मंथन करायचं. पहाटे उठून दही मंथन करत होत्या. शारीरिक श्रम व्हायचे, आणि शारीरिक श्रम व्हायचे त्याच्यामुळे त्यांच्याकडे मणक्यामध्ये गॅप झाला नाही. आता कुठेही पहा मणक्यात गॅप, मानेत गॅप, कमरात गॅप, सगळे गॅपच गॅप. का शारीरिक श्रम राहिले नाही. सोफा सेटवर बसायचं, टीव्ही चालू करायचा आणि या सुखानो या. कसं सुख येणार.
शारीरिक श्रम झाले पाहिजे. त्या गोपिका शारीरिक श्रम पहा पूर्वीचा काळ. पूर्वीच्या काळी असणाऱ्या महिला पहाटे उठायच्या दळण करण्याकरता, नाही का, दळण करण्याकरता उठायच्या आणि दळण दळायच्या. त्यामुळं त्यांना शारीरिक श्रम व्हायचे, त्यांचा कुठेही गॅप राहत नव्हता. काय होतं? हो हो, कशा दळत होत्या? आता ते जाते गेली, सगळं गेलं, सगळं गेलं, जात गेलं. कशा दळत होत्या, काय दळत होत्या? फक्त आपण इथं अभंगातून पाहू, फक्त अभंगातून पाहू. ऍक्शन काही नको आता. त्याचा आपण प्रत्येक वेळेला ते दळण्याचे ऍक्शन वगैरे करू. तर आता ठीक आहे. सुंदर माझी नाती ग निरसी कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळा. घूम घूम करती, घूम घूम करती, तेरे घुमती. असं दैवंतन करत असताना एकदा भगवंत भिंतीला धरत 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 त्या डेऱ्यापाशी आले आणि तो घोम 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 असा आवाज येत होता. त्याच्यामुळं असणाऱ्या यशोदा मैयाला परमात्मा त्या ठिकाणी आला, भगवंत आला त्या ठिकाणी आला आणि मैया मला दूध, मला दूध. तुला ऐकू आलं नाही. तो डायरेक्ट त्या असणाऱ्या त्या डेऱ्यापाशी गेला आणि डेऱ्यापाशी गेल्यानंतर रवी पकडली आणि रवी पकडल्यानंतर यशोदा मैया म्हणते भगवंताला, सोड रवीचा हात हरी रे करू दे रे बंधारा, सोड रवीचा हात हरी रे करू दे रे बंधारा. भगवंताला तिथं खाली ठेवलं आणि त्या दुधाकड पळाली. भगवंताला राग आला. तिथं वरवंटा पडलेला होता. तो वरवंटा घेतला, त्या माठावर टाकला, सर्व माठ फुटला. दया दुधाचा रबडा. आणि मग ते असणारे भगवंताने काय केलं, त्याच्यातलं दही घेतलं, लोणी घेतलं, लोणी घेतलं, एका उकळावर गेले आणि उकळावर येऊन असणाऱ्या वानरांना आपणही खाऊ लागले. आणि वानर होते त्या वानरांनाही देऊ लागले. ते वानरांना म्हणू लागले, हे वानरांनो, मागच्या जन्मामध्ये तुम्ही होता म्हणून माझी बायको मला मिळाली. वानरा हाती लंका देवगिरी म्हणे तुका. हे का तुम्ही होते म्हणून माझी सीता मला त्यावेळेला मिळाली, पण त्यावेळेला मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही. म्हणाले आता काय म्हणाले तर मला मी लोणी देऊ. लोणी देतो. लोणी वाटायला लागला आणि तेवढ्या यशोदा मैया त्या ठिकाणी आली. पाहता तो दया दुधाचा रबडा. ते पाहिलं आपल्या लालाचे करामत आहे म्हणून पाहिलं, पण हा केला पुढं पडू म्हणून पाहू लागले. तर त्या उकळावर बसून तो लोणी माकडाला देताना पाहिलं. काचे घेतले, माग धावले. परमात्म्याने जी उडी मारली, संपूर्ण गोकुळ पादाक्रांत केलं, पण तिला हाती लागला. हा विश्वाचा जनिता हाती लागन कसा, नाही का? तो हाती लागला नाही मला. पळत सुटा सर्व गवळणी त्याच्या पाठीमाग पळायला. गोकुळा म्हणाला, यशोदे तुला झालं तरी काय म्हणाले, का मारते त्याला? म्हणून त्या गोकुळा तो पुन्हा घरी आले. म्हणाले अगो याने असं असं केलं, सर्व सांगितलं. म्हणाले असं करा, म्हणाले याला आता बांधा. म्हणाले बांधायला गेलं महाराज.
असणारे दोरखंड आणले, त्याला शिक्षा केली पाहिजे म्हणाले. दोरखंड आणलं, त्यांना बांधलं, पण त्या ठिकाणी 2 बोट ते कमी पडायचे. अहंता आणि ममता जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी असते तोपर्यंत परमात्मा कधी बांधला जात. बांधला आमच्या जनाबाईनं दरीला पंढरीचा चोरा. दोरी काही पुरत नाही. असणाऱ्या गोकुळातल्या दारी आणले, परंतु मुदराला जावं बांधलं म्हणून नाव पडलं दामोदर. आणि भगवंताला बांधलं नाही, भगवंताने बांधून घेतलं. भगवंतानं बांधून घेतलं, म्हणाले या गौरवलीनो या, म्हणाले आपण याला उठळाला बांधू. बांधा उठळाला याला, बांधा उठळाला बांधलं. भगवंताला बांधल्यानंतर मी म्हणतो भगवंताला बांधलं हे बरोबर आहे, उखळाला मी बांधलं. उखळाला का बांधलं? चोरी करता जो सायभूत होतो तो सुद्धा शिक्षेला पात्र असतो. असणाऱ्या हो गोकुळात मी चोरी केली लोण्याची, माकडांना देत होता म्हणून सायभूत झालं. मग त्यालाही बांधलं. भगवंताने त्याला बांधल्यानंतर एका झटका दिवशी त्याला उखडलं आणि चालत रांगत दरवाजापर्यंत आले. आणि दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर विमलाचं नावाचं एक झाड होतं. ते दुफळीचं होतं. असं एका ठिकाणी असं दुफळीचं होतं. भगवंताने काय केलं, त्या पुढे झाडाच्या मधून आत प्रवेश आणि माग जेव्हा पुढे गेलं तेव्हा ते उखळमध्ये गुंतलं. आणि उखळ गुंतल्यामुळे भगवाने एक झटका मारला. त्याच्याबरोबर ते झाड म्हणून पडलं आणि त्याच्यातून 2 दिव्य पुरुष आले. त्यावेळेला परीक्षित राजाने विचारलं की म्हणाले शिवमुनीजी, त्या विमलातून असणारे जे 2 दिव्य पुरुष आले, हे दिव्य पुरुष कोण आहे? त्याचं नाव आहे मणिदेव आणि नीलकुमार आणि मणिदेव. हे कुबेराचे पुत्र आहेत. काय झालं, एक दिवस नारदी मंदाकिनी नदीच्या तीरावरून जात होते. मंदाकिनी नदीच्या तीरावरून जात असताना या कुबेराचे जे पुत्र आहेत, पैशाचा मदतमत्त झालेले, बोथ आर नेकेड, विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान करत होते. आणि विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान करत असताना नारद त्या ठिकाणाहून चालले, परंतु ते नागाला लाजले नाही, त्यांना काही वाटलं. त्यावेळी नागाने शाप दिला आणि झाडासारखे चल झाडात म्हणाले, का म्हणाले झाड होऊन पडतात. मग ते पळत आले. नारद आमचं चुकलं, आम्हाला उशिरात द्या म्हणाले. जोपर्यंत द्वापार युगामध्ये भगवंताचा तुम्हाला स्पर्श होणार नाही तोपर्यंत तुमचा उद्धार होणार. म्हणून त्यावेळेला भगवंताचा स्पर्श झाला आणि दोघांचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, योगेश्वर भगवान की जय, श्रीमद् भागवत पुराण की जय. राधे महाराज भगवंताचा मोठे उदाहरण आहे. भगवंत आता आपल्या सवंगड्या बरोबर खेळायला जाऊ. भगवंत आपल्या सवंगड्या बरोबर खेळायला जाऊ. आणि ते दिवस
भगवंताने सर्व श्रवणकऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं का रे पेंद्या, सुनामा, अरे तुमची तब्येत अशी अगरबत्ती छाप कशी? एकाच्याही चेहऱ्यामध्ये ताकद नाही म्हणाले, घरी तरी तो दोरी काय आहे का नाही म्हणाले, आहे म्हणाले सगळं आहे, पण सगळं जात डेअरीला आणि या डेअरीला काही राहत म्हणून तब्येत असेल. मग तुम्हाला पाहिजे का म्हणाले, मग या माझ्या पाठीमा काय झालं, असणारी ज्या वेळेला शिष्टाई करण्याकरता गेली आणि त्या वेळेला विचारलं, हे कृष्ण, पण एकेरी भाषेत बोलला मला, बरोबर एकेरी भाषेमध्ये बोलला. भगवंत म्हटले की मी द्वारकेचा राजा म्हणून आलो नाही, तर पांडवांचा दूत म्हणून आलो. एक शब्द ऐकले आणि तो दुर्योधन एकेरी भाषेमध्ये बोलला, हे कृष्ण, भीख मांगने से राज्य नहीं मिलता, सुई की नोक पर जितनी मिट्टी होती है उतनी मिट्टी नहीं मिलेगी, राज्य की बात तो अलग है. त्यावेळेला तो दुर्योधन म्हणतोय, हे कृष्ण, तुझी वडील असणारे नंद बाबा गोरे, यशोदा मैया गोरी तू काळा कर. त्यावेळेला भगवंताने त्याला उत्तर दिलं, अरे मी काळा का सांगू का तुला, तुझा काळाचाही काळ होऊन या ठिकाणी आलो म्हणून मी काळा. काय म्हणते भगवंत 11वा अध्याय भान, कालोष्णी लोकक्षय कृत प्रबुद्धो लोकान समाहर्तुमीय प्रवृत्त कृते त्वाम भविष्यन्ति सर्वे हे प्रत्यनुपेशी होता. काळाचाही काळ उमालो म्हणून मी काळा. राधेनं सुद्धा ते विचारलं. राधा म्हणते, कृष्णा, आणि मी गोरी, नंद बाबा गोरी, यशोदा मैया गोरी, तू काळा का? त्यावेळेला भगवंताने उत्तर दिलं, राधेला, राधा, अरे पहले तो मैं गौर ही था, मी गोरा होतो पहिला, परंतु तुझी शोभावाला मी म्हणून मी काळा. इसलिए काला गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या ठिकाणी आणि गोवर्धन दिला संपते. आपल्याला रास लेकर जायचं आहे. तत्पूर्वी थोडस 5 मिनिटं आपण भजन घेऊया. जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण. रास क्रीडा हे दशम स्कंदाचा आत्मा आहे.
दशमस्कंद भागवताचा हार्ट ऑफ भागवत आणि त्याच्या दशमस्कंदाचा हार्ट म्हणजे रासलीला. हे रासलीला भगवंतानं वृंदावनामध्ये केली. भगवंताने ही रासक्रीडा केली. रासक्रीडा ही कामलीला नाही. रासलीला ही कामलीला नाही, काम पर विजय पाने वाली लीला है. काम पर विजय पाने वाली लीला रासलीला है. भगवान को गोपियों के देह का कोई मतलब नहीं है, क्योंकि रासलीला सजातियों में होती है, विजातियों में होती नहीं. अंशी आणि अंशांशी सजाती आहे. सजातीयामध्ये रासलीला होते, विजातीयामध्ये होत नाही. म्हणून ही रासलीला कामलीला नसून ही काम पर विजय पाणी वाली लीला. भगवंताने गोकुळामध्ये रासलीला केली, पण का केली, कशा करता केली? पहिलं कारण, गोपिकांनी जे कात्यायनी व्रत केलं होतं, त्या कात्यायनी व्रताची फलश्रुती देण्याकरता त्रास दिला आहे. पहिलं कारण. दुसरं कारण, पूर्वजन्मामध्ये काही ऋषींची इच्छा होती, त्यांची इच्छा पूर्ती करता पूर्वजन्मामध्ये रामप्रभूच्या अवतारामध्ये रामप्रभूंनी एक लीला केली. काय केली? शिळा होती मनुष्य धारी, शिळा होती मनुष्य धारी, शिळा होती मनुष्य धारी, शिळा. आणि सर्व ऋषींना कळालं हे रामप्रभूच्या पदस्पर्शानं एका शिळेची ऋषीपत्नी झाली. पण त्या अरण्यामध्ये अनेक ऋषी होते आणि प्रत्येकाला असं वाटलं की आपल्या घरात एखादी बाई असावी. प्रत्येकाला वाटलं आणि प्रत्येक ऋषीनं एक एक शिळा उचलली. शिळा अशी उचलली, जितका जाड ऋषी तितकी जाड असणारी शिळा उचलली आणि रामप्रभूकडे घेऊन निघाले. रामप्रभूकडे घेऊन निघाले. रामप्रभू तिथे बसलेले होते आणि ते समोर शिळा घेऊन रामप्रभूच्या समोर उभा राहिला आणि त्या सर्व ऋषींना रामप्रभू एवढे सुंदर दिसले. दिव्य तेजपुंज मग्नाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत. इतका सुंदर परमात्मा दिसला. एवढा परमात्मा सुंदर दिसला, या दगडाची बाई करून द्या असं म्हणण्याच्या ऐवजी आम्हाला बायका करून द्या. रामप्रभूला काय म्हटले? आम्हाला बायका करून
या शेळीची बाई करून द्या नाही म्हटले. रामप्रभूच सुंदर रूप पाहिलं आणि या आम्हाला बायका करून द्या असं म्हटले. रामप्रभू म्हणाले या जन्मात शक्य नाही, कारण या जन्मामध्ये एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी माझं व्रत आहे. त्यामुळे ह्या जन्मात शक्य नाही. तुमची इच्छा पुढच्या जन्मामध्ये मी पूर्ण करीन. तिथं गोपिका होऊन या. आणि त्यावेळेला हे ऋषी गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपाने आले होते. मग त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंतानं प्रवास केला. तिसरं कारण, या गोपिका कोण होत्या? गोपिका होत्या अवघ्या श्रुती, निषेधे सांगते स्वरूप स्थिती, मनोनी म्हणाल्या नेती नेती पाहोरी ते हरिरूपा. त्या पूर्वजन्मात त्या सती आहे नाही का, आहे. या गोपिका होत्या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंतांनी रासक्रीडा केली. कशी रासक्रीडा केली पहा. शरद पौर्णिमेची रात्र आहे. शरद पौर्णिमेची रात्र आहे आणि त्या रात्री बन्सीवटाखाली, आजही तुम्ही वृंदावनाला गेला तिथं बन्सीवट आहे. त्या बन्सीवटाच्या ठिकाणी भगवंत उभे राहिले आणि त्या ठिकाणी वेणू वाजवला. तो वेणू कसा वाजवला? आदरी धरून वेणू बाई ग, वेणू वाजवला कोणी वेणू बाई ग. आदरी धरून वेणू बाई ग, वेणू वाजवला कोणी वेणू बाई ग. आदरी धरून वेणू बाई ग, वेणू वाजवला कोणी वेणू बाई ग. आदरी धरून वेणू बाई ग, वेणू वाजवला कोणी वेणू बाई ग. रे काळी कोवल माळी, काळी कोवल माळी, देऊन नाव वेणू बाई ग. वाजवला कोणी वेणू बाई ग. आदरी धरून वेणू बाई ग, वाजवला कोणी वेणू बाई ग. आदरी धरून वेणू बाई ग, वाजवला कोणी वेणू बाई ग. आधारी धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. आधारी धरून वेणू वाजवला आणि हा वेणू राधेनं ऐकला. त्यावेळेला राधा गोपिकांना म्हणाली, ए गोपिकांनो, हा वेणू कोणी वाजवला ग? त्यावेळेला त्या गोपिका म्हणतात राधेला, राधे 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 मुकुंद मुरारी. 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 हे वाजवी वेणू मानसी हरी. वाजवी वेणू मानसी हरी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. वा
तो वेणू कानाशी हरी. अगर आहे तो मुकुंद, तो कान्हा, तो वाजवतोय म्हणाले. कोण म्हणाले? आग तो नाही का? हो, खांद्यावर घोंगडी घेतो, हातामध्ये काठी घेतो, गाडी चालायला जातो तो. कांदावरी कांबळी हातामध्ये काठी चालीत असे धेनू सावरा जगली. चेतनाला जडत्व आलं. ए वटवृक्षा, नंदाचा नंद खायला पिंपळाला विचारतात, वटवृक्षाला विचारतात, वेलीला विचारतात. नवे नवे हे तुळशी, तो ज्याचा गुलाम, जो परमात्मा आपल्या डोक्यावर घेतो, तो तरी पाहिला कसा? प्रत्येकाला विचारतात मला. मी तुम्हाला असा प्रश्न करतो, वटवृक्षीला प्रश्नाचं उत्तर देणार आहे का? पिंपळ या प्रश्नाचं उत्तर देणार आहे का? वेली या प्रश्नाचं उत्तर देणार आहे? तरी सुद्धा गवळणी त्यांना काय विचारत होत्या? एक लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा आपल्याला निर्माण होते, तेव्हा ती प्राप्त होण्याकरता आपण कोणाला विचारतो, काय विचारतो याचं भान राहतं. वाटे समाजामध्ये माणसं किती आहे? प्रकाराचे तीन प्रकाराचे तीन तुका म्हणे केले तर तीन प्रकार आहे. काही बद्ध आहे, काही मुमुक्ष आहे, काही मुक्त आहे. तुकाराम मला सर्वांना विचारतात, जे बद्ध आहेत त्यांना सुद्धा विचारतात. मतामध्ये पण दोन प्रकार, दोन प्रकार त्यांना सुद्धा विचारतात, मुमुक्षुला सुद्धा विचारतात. मुमुक्षुला काय विचारतात? आणि मुमुक्षु कोणाला म्हणतात? भगवंताच्या प्राप्तीकरता तो प्रयत्न करतो, त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, मग त्या तो काय सांगणार आहे? ज्याला विचारायचं त्यालाही माहित नाही, पण जो विचारतो त्यालाही माहित नाही. बोथ आर सेम बोथ. एकाच नावेमध्ये बसलेले सेवक आहे, प्रत्येकाला विचारतात. मग काय विचारतात? एक लक्षात घ्या, जो भेटत त्याला विचारतात. याचं कारण असं आहे की एखाद्या गोष्टीची जेव्हा तीव्र इच्छा निर्माण होते आपल्याला, तेव्हा आपण कोणाला विचारतो, काय विचारतो याचं भान राहत नाही. तेच बघ गोपिकांची झाली. भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा निर्माण झाली, भगवंत अदृश्य झाले, आणि त्यावेळेला सर्व असणाऱ्या गोपिका एकत्र जमल्या आणि त्यावेळेला गोपी गीत गायला होतं. आणि गोपी गीत गायल्यानंतर भगवंत प्रकट झाले, आणि प्रकट झाल्यानंतर भगवंताने पुन्हा रास केला. एक एक गौरणी एक एक गोपाल, पुन्हा रासक्रीडा केली. आणि ही रासक्रीडा ती महारासक्रीडा, आणि ही महारासक्रीडा पाहण्याकरता स्वर्गातले ते विमान घेऊन पडले, आणि विमान घेऊन आले, आणि त्या रासक्रीडेवर पुष्पांचा वर्षाव. विमानाची गाठी पुष्पांचा वर्षाव. पाहिली रासक्रीडा, आणि त्यांना सुद्धा इच्छा झाली की आपण या रासक्रीडेमध्ये प्रविष्ट व्हावं. म्हणून पार्वती मातेला त्या ठिकाणी रासक्रीडेमध्ये प्रवेश मिळाला, पण भगवान शंकराला मिळाला.
भगवान शंकर इथं म्हणाले एक पुरुष आहे, बाकी सर्व स्त्रिया आहे, गोपिका आहे. म्हणाले भगवान शंकरांना तुम्हाला जर या ठिकाणी जायचं असेल पार्वती मातेची साडी नेसून या. आणि त्या वेळेला प्रत्यक्ष भगवान शंकर साडी नेसले आणि मग राजकडेमध्ये प्रवेश केला. तुम्ही जर वृंदावनामध्ये गेलात तर गोपिकेश्वर नावाचं मंदिर आहे त्या ठिकाणी. त्या गोपिकेश्वर मंदिरामध्ये दिवसभर भगवान शंकराची पिंड असते, पण संध्याकाळी 5 वाजल्यानंतर साडी नेसवली जाते. ते गोपिकेश्वर आणि तेव्हा रासक्रीडा केली आणि रासक्रीडा केल्यानंतर ही रासक्रीडा ब्रह्मदेव विमानातून पाहतो. ब्रह्मदेव पाहतो आणि ही रासक्रीडा हरी म्हणाले हा कसला देव, हा तर स्त्रियाबरोबर खेळतोय म्हणाले, हा कसला देव म्हणाले. पण जेव्हा त्या ब्रह्मदेवानं सूक्ष्मतेनं पाहिलं, जेव्हा प्रत्येक गोपिका परमात्माला स्पर्श करत होती त्यावेळेला ती गोपिका राहत नव्हती, ती कृष्णरूप होती. प्रत्येक गोपिका कृष्णरूप येताना पाहिली. मला एका जनार्दनी रास मंडल रचिले, जिकडे पाहते तिकडे अवघे ब्रह्मपूर्ण विश्वास आठवले चला.